नमस्कार. अ, नमस्कार. माझा आवाज येत असेल तर कोणीतरी कृपया कॉमेंट करा की माझा आवाज येतोय. नमस्कार. नमस्कार. झेडपी स्कूल पुरोगामी विचारमंच नाशिक. धन्यवाद. आवाज येतोय. मी आयोजकांना विनंती करेल की सुरू करायचं असेल तर मला सांगा, म्हणजे आपल्याला सुरू करता येईल. सुरू करूयात. आकाशात सूर्यासारखा तारा नाही आणि जगात माझ्या शिवबासारखा राजा नाही. त्या छत्रपती शिवरायांना वंदन करतो. मा जिजाऊंना वंदन करतो. फुले शाहू आंबेडकर ज्यांचं बोट धरून मानवतेच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न इथला प्रत्येक सुजाण माणूस करतो, त्या फुले शाहू आंबेडकरांना वंदन करतो. आज महात्मा फुले यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुरोगामी मंच नाशिक यांनी एक व्याख्यानमाला आयोजित केलं आहे. त्यातलं पहिल्यांदा मला बोलायला बोलवलं आहे. डॉक्टर अशोक सर जे आता बोलत होते ते मी अगदी शांतपणे ऐकत होतो आणि त्यांनी पुरोगामी मंच नाशिकने जे काम सुरू केलेलं आहे ते मला आदरणीय वाटतं, महत्त्वाचं वाटतं. आता आपण ज्या कालखंडात आहोत या कालखंडात अशा पद्धतीने सम्यक विचार करून, प्रत्यक्ष कृतीशील विचार करत, त्याला विचारांची जोड देत काम करणं अवघड होत असताना अत्यंत चांगल्या स्वरूपाचं काम, कृतीशील काम पुरोगामी मंच नाशिक करतं आहे. त्यांचं अभिनंदन. डॉक्टर अशोक, डॉक्टर कसाब सर, सुनील, त्या ज्योतिताई आणि ह्या सगळ्यांचे मी इथे ऋण व्यक्त करतो की त्यांनी आज मला इथं फुले, आंबेडकर आणि आपण या विषयावरती बोलायला सांगितलं आहे. खरं म्हणजे मी काही समाजशास्त्रीय अभ्यासक नाही, मी काही इतिहासाचा अभ्यासक नाही, मी फुले आंबेडकर यांचा देखील अभ्यासक नाही. मी सांस्कृतिक पातळीवरती एका गावात काम करणारा सांस्कृतिक कार्यकर्ता आहे. आणि शेवटी कला म्हणजे काय ना, म्हणजे कलेच्या क्षेत्रात काम करणारा माणूस आहे आणि कला म्हणजे मला नेहमीच स्वतःचा शोध घेत आपल्याला पडलेल्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणं आहे. आणि हे उत्तर शोधत असताना ज्यांचं बोट धरून मला ज्ञानाचा प्रकाश दिसतो, की ज्यांचं बोट धरल्याने मला अनेक गोष्टी ओलांडून जाता येतात, ते फुले आंबेडकर. म्हणजे फुले आंबेडकरांनी मला काय शिकवलं असेल तर एक गोष्ट फार चांगली शिकवली आहे. काय नाकारायचं हे पक्क मला त्यांनी शिकवलेलं आहे. काय नाकारलं पाहिजे, म्हणजे आपण काय स्वीकारतो, कसं बघतो, काय करतो, कुठे जातो, यापेक्षा काय पक्क नाकारलं पाहिजे हे ज्यांना कळलं होतं ते फुले आणि आंबेडकर या दृष्टीने मला अत्यंत मोलाचे आणि महत्त्वाचे वाटतात. मी या व्याख्यानाची सुरुवात शिवाजी महाराजांपासून केली. शिवाजी महाराज आपल्या एकूणच असं प्रतीक आहे महाराष्ट्राचं की त्याला ओलांडून आपल्याला जाता येत नाही. त्या शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे, जो त्यांचा प्रवास आहे, हा बाजूला पडलेला असताना महात्मा फुलेंनी रायगडावर जाऊन शिवबांची ती समाधी शोधली, ती समाधी साफसूफ केली, त्या समाधीला वंदन केलं.
शिवाजी महाराजांवरचा अखंड लिहिला आणि महाराष्ट्रात शिवजयंती सुरू करून इथल्या बहुजनांचा गेलेलं जे आत्मभान होतं, जो आत्मगौरव होता, जो आत्मविश्वास होता, तो जागवण्याचं काम महात्मा फुलेंनी केलेलं आहे. या एका कामासाठी सुद्धा आपण सगळेजण त्यांच्या पुढे नम्र आहोत, महात्मा फुलेंच्या पुढे, की त्यांनी तो अखंड लिहिला आणि शिवाजी महाराजांची शिवजयंती सुरू केली. अर्थात आता आपण लहानपणापासून ऐकत होतो की शिवजयंती टिळकांनी सुरू केली वगैरे, पण आता ज्या सगळ्या अभ्यासकांनी आणि संशोधकांनी हे सिद्ध केलं आहे की पहिली शिवजयंती महात्मा फुलेंनी सुरू केलेली आहे. आणि या एका गोष्टीसाठी सुद्धा मी सांगितलं त्याप्रमाणे आपण त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायला पाहिजे. महात्मा फुले आणखी मला कुठे जवळचे वाटतात, म्हणजे मी नाटकवाला माणूस आहे आणि नाटक हा विषय, या विषयाच्या अनुषंगाने सुद्धा फुले मला अत्यंत महत्त्वाचे वाटतात. आता नाटक हा जो विषय आपल्याकडे म्हणजे जगभरात दोन रंगभूमी अत्यंत सक्षम, म्हणजे 2500 वर्षापूर्वी आपल्या देशात रंगभूमी अस्तित्वात होती. तेव्हा जगात दोनच रंगभूमी होत्या, एक ग्रीक रंगभूमी आणि दुसरी आपली संस्कृत रंगभूमी. या रंगभूमीची सुरुवात, आपल्याकडच्या नाटकाची सुरुवात, रंगभूमीची सुरुवात ही मोठी मनोरंजक आहे. म्हणजे आपल्याकडे 4 वेद होते आणि त्या 4 वेदांचा प्रभाव संपूर्ण जनमानसावर होता की वेद ही अद्भुत गोष्ट आहे. पण हे 4ही वेद वाचण्याचा, ऐकण्याचा, जो उच्चार करण्याचा हक्क हा फक्त ब्राह्मणांना होता. इतर स्त्रिया व क्षुद्र अतिक्षुद्रांना हा अधिकारच नव्हता. मग त्यावेळेला सगळे देव ब्रह्मदेवांकडे गेले आणि ब्रह्मदेवांना सांगितलं की आपण या सगळ्या स्त्रिया आणि क्षुद्र अतिक्षुद्रांना, त्यांना पण एक वेद प्रदान केला पाहिजे, त्यांनासुद्धा वेदांपासून वंचित ठेवायला नको. त्यावेळेला ब्रह्मदेवाने, म्हणजे ब्रह्म ज्याला म्हणतात तो त्या ब्रह्मांनी भरताला बोलवलं आणि भरत मुनींनी ब्रह्माकडनं तो वेद शिकून घेतला आणि आपल्या मुलांना सांगितला. ते म्हणजे नाट्यशास्त्र आहे. म्हणजे हा 5वा वेद निर्माण कोणासाठी झाला तर क्षुद्र, अतिक्षुद्र आणि स्त्रिया ज्यांना वेद ऐकण्याचा अधिकार नव्हता त्यांच्यासाठी 5व्या वेदाची निर्मिती झाली. आणि तो 5वा वेद म्हणजे नाट्यशास्त्र, म्हणजे अपरिहार्यपणे रंगभूमी आणि नाटक होय. पण तो 5वा वेद जर क्षुद्र, अतिक्षुद्र आणि स्त्रियांसाठी जरी निर्माण झाला असला तरी हा 5वा वेद त्यांच्यापर्यंत पोचला का? कारण आपल्याकडची जी रंगभूमी होती ही मुळात संस्कृत रंगभूमी होती. आणि ही संस्कृत रंगभूमी, तेव्हा कुठल्याही सामान्य माणसाची संस्कृती भाषा नव्हती, त्यामुळे ज्यांच्यासाठी हा वेद निर्माण झाला तो वेद त्यांच्यापर्यंत पोचलाच नाही. संस्कृत रंगभूमी ही आपल्याकडची फार मोठी गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट आहे. 1200-1500 वर्ष जी रंगभूमी आपल्याकडे सतत कार्यशील होती, त्यानंतर आपल्याकडे रंगभूमी, कला या गोष्टी बाजूला पडत गेल्या आणि नंतर 1000 वर्ष तर कला नावाची गोष्टच आपल्याकडे उरली नाही. मग जर अभिजन वर्गाने कलेकडे बघितलं नाही तर मग कलावंत कोण? म्हणजे कलावंत होते, लोककला होत्या, अनेक प्रकारचे कलावंत होते, पण हे सर्व कलावंत यांना गावात प्रवेश नव्हता. ही सगळी मंडळी गाव कुसाच्या बाहेरची मंडळी, त्यांना प्रतिष्ठा नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचा मानसन्मान नाही. त्यांनी गावाच्या बाहेर राहायचं. डोम, आमच्या खानदेशामध्ये कोलाटी हा शब्द शिवी म्हणून वापरला जातो. तर ते डोंबारी, कोलाटी, डोम हे सगळे गावाच्या बाहेर राहायचे आणि तेच कलावंत होते. अगदी आपल्याकडच्या पंचांगात सुद्धा असं लिहिलं जायचं की सकाळी उठल्यावर नटाचं तोंड पाहू नये, अशुभ असतं. नटाचं तोंड बघणं हे अशुभ असतं, अशा आपल्याकडचा प्रघात होता, मान्यता होती. या पार्श्वभूमीवर ज्या प्रदेशात कला नावाची गोष्ट नाही त्या प्रदेशात इंग्रज आले आणि इंग्रजांनी त्यांच्यासोबत त्यांचं साहित्य, शास्त्र, नाटक, कला आणल्या आणि त्यावेळेला इथले अभिजन वर्गाला असं वाटलं की अरे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, कला नावाची गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि मग तिथून पुन्हा एकदा मराठी रंगभूमीची सुरुवात झाली. म्हणजे 1842 साली सांगलीला पटवर्धन तिथले राजे होते, त्यांनी विष्णुदास भाव्यांना सांगितलं की आपल्याकडे सुद्धा या प्रकारचं काहीतरी नाटक वगैरे व्हायला पाहिजे. आणि सीता स्वयंवर नावाचं पहिलं नाटक मराठी रंगभूमीवर खेळलं गेलं आणि ती मराठी रंगभूमीची सुरुवात होती 1842. अर्थात यालाही पुन्हा एक उपांग आहेच. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण बोलतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज हे तंजावरला त्यांनी राज्य स्थापन केलं, म्हणजे तामिळनाडूत ही साधारणतः 1676ची वगैरे गोष्ट आहे. आणि
त्यावेळेला त्यांनी आपल्यासोबत अनेक कवी, नट आणि या गोष्टी नेल्या आणि तिथे मराठी नाटक सुरू केलं. म्हणजे मराठी रंगभूमीची सुरुवात ही तंजावरला, महाराष्ट्राच्या बाहेर तामिळनाडूमध्ये काहीही तसा आंतरसंबंध नाही अशा ठिकाणी सुरू झाली. पण ही गोष्टच मुळात आपल्याला 200 वर्षांनी कळली. म्हणजे मराठी रंगभूमीची सुरुवात होण्याच्या 150 वर्ष आधी मराठी रंगभूमी तंजावरला, तामिळनाडू इथे सुरू होती. तो भाग आपला याचा विषय नाही. पण 1842 साली आपली रंगभूमी सुरू झाली आणि 1856 साली माडगावकर यांचं व्यवहारोपयोगी नावाचं नाटक हे मराठीतलं पहिलं लिखित नाटक मानलं जातं. पण 1855 साली महात्मा फुलेंनी तृतीय रत्न नावाचं नाटक लिहिलं. हे तृतीय रत्न नावाचं नाटक, हे नाटक त्यावेळेच्या ज्या काय सामाजिक समस्या असतील, सामाजिक काही विषय असतील, सामाजिक जो गोंधळ असेल आणि फुल्यांचा लढा ज्याच्या विरुद्ध होता त्या फुल्यांच्या विचारधारेला जोडणारं हे नाटक होतं. म्हणजे महात्मा फुलेंना नाटक नावाचं माध्यम याच्यासाठी वापरावंसं वाटलं. यात नाटक नावाच्या माध्यमाचं महत्त्व अधोरेखित होतं. जे संस्कृत रंगभूमीचं मी सांगितलं की ती कधीही जनसामान्यांची नव्हती. आजची रंगभूमीसुद्धा जनसामान्यांची नाही. बहुजन समाजाने कधीही नाटक हे माध्यम आपलं मानलं नाही, त्याला आपलं वाटलं नाही. याची कारणं पण तो आपला विषय नाही. पण ते माध्यम स्वीकारून महात्मा फुलेंनी 1855 साली तृतीय रत्न नावाचं नाटक लिहिलं. हे पहिलं सामाजिक नाटक, हे पहिलं लिखित नाटक होतं मराठीतलं. त्या अर्थाने महात्मा फुले हे आद्य नाटककार आहेत. एवढंच नाही, त्याच्यानंतर 12 वर्षांनी म्हणजे साधारणतः 1867-68ला इब्सेन नावाच्या युरोपातल्या नाटककाराने डॉल हाऊस नावाचं नाटक लिहिलं. डॉल हाऊस नावाचं नाटक हे पहिला सोशल प्ले मानला जातो जगभरात. पहिला सोशल प्ले. म्हणजे त्यातली जी नायिका आहे नोरा, म्हणजे असं म्हणतात की नोराने घराच्या बाहेर पाऊल टाकलं आणि जगभरातल्या कुटुंब व्यवस्थेचा पाया हादरला. असं ज्या नाटकाचा इतका प्रचंड प्रभाव जगभरात गेला. आपल्याकडे सुद्धा प्रख्यात्रेंनी घराबाहेर नावाने त्याचं रूपांतरण केलेलं होतं. म्हणजे पहिलं सामाजिक नाटक जगात जे लिहिलं गेलं ते 1867 साली. त्याच्या आधी 12 वर्ष फुल्यांनी सामाजिक नाटक लिहिलेलं आहे, जे आपल्याला माहीतच नव्हतं. कारण ते नाटक छापून कधी आलं तर ते आलं 1979 साली. पुरोगामी सत्यशोधकी जे मासिक होतं त्याच्यात ते नाटक, म्हणजे फुल्यांनी लिहिल्यानंतर 125 वर्षांनी ते नाटक छापून आलं. फुल्यांच्या नाटक लिहिल्यानंतरच्या 125 वर्षानंतर ते नाटक छापून आलं. ते मंचित होऊ शकलं नाही 125 वर्षात. लक्षात ठेवा, आपला जो विषय आहे ना की फुले, आंबेडकर आणि आपण, तर आपल्या देशात एका नाटककाराने लिहिलेलं नाटक 125 वर्ष लोकांच्या पुढे सुद्धा येत नाही. म्हणजे एकीकडे फुले आंबेडकर आहेत आणि एकीकडे आपण आहोत. म्हणजे समाज म्हणून आपण नेमके काय आहोत याचं दर्शन आपल्याला यामधून घडू शकतं. आणि या अंगाने नाटककार म्हणून, नाटकवाला माणूस म्हणून मला फुले अत्यंत महत्त्वाचे वाटतात. म्हणजे विविध माध्यमातनं त्यांनी अखंड लिहिले, त्यांनी नाटक लिहिलं, त्यांनी संवादाच्या रूपाने गुलामगिरी लिहिली, शेतकऱ्यांचा आसूड लिहिला. हे ज्या पद्धतीचं काम महात्मा फुलेंनी केलेलं आहे त्या कामाचा परिपाक हा आपल्याला आंबेडकरांच्या रूपाने पुढे प्रत्यक्ष अप्लाइड ज्याला म्हणतात त्या रूपाने प्रकट झालेला दिसतो. देशातली पहिली मुलींची शाळा महात्मा फुलेंनी सुरू केली. याची कृतज्ञता किती स्त्रियांच्या मनात आहे. शिकल्या सवरलेल्या किती स्त्रियांना आपण सावित्रीबाईंमुळे आणि महात्मा फुलेंमुळे शिकलेलो आहोत. ज्या समता नावाचं जे तत्त्व 19व्या शतकामध्ये जगभरात ज्याच्याविषयी आकर्षण होतं, त्या समतेचं तत्त्व पहिल्यांदा भारतात मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या महात्मा फुलेंना, ज्यांना आज समतेचा जे जयघोष करतात किंवा स्त्रियांसंदर्भातल्या प्रश्नाची मांडणी करतात किंवा घराघरातल्या स्त्रिया, या स्त्रियांच्या मनात किंवा कितपत स्त्रियांना असं वाटतं की अरे फुले आणि सावित्रीबाई यांच्यामुळे आज स्त्री म्हणून, माणूस म्हणून मी उभी आहे, असं किती स्त्रियांना वाटतं.
हा महत्त्वाचा भाग आपल्यासमोर आहे. इथे फुले, आंबेडकर आणि आपण मी आधीच सांगितलं की फुले आणि आंबेडकर यांना नेमकं काय नाकारायचं हे माहीत असल्यामुळे फुले आणि आंबेडकर आपल्याला पुढे घेऊन गेले. म्हणजे फुले आंबेडकर समजून घेणं म्हणजे माझी ती प्रक्रिया. मला फुले आंबेडकर कळले आहेत आणि मला त्यांचं आकलन झालेलं आहे आणि आता मी फुले आंबेडकर यांचं पूर्ण मला समग्र कळलेलं आहे, अजिबात मला असं वाटत नाही. हा अविरत शोध आहे. ती माणसंच एवढी थोर आणि इतकी मोठी आहेत की त्यांना अनेक पातळींवर समजून घेतल्यानंतर पुन्हा नवीन नवीन आयाम आणि नवीन नवीन गोष्टींनी आपण त्यांना भिडतो, तेव्हा असं वाटतं की अरे हे कसं केलं असेल. म्हणजे कोलंबिया विद्यापीठामध्ये ॲनहिलेशन ऑफ कास्ट हा प्रबंध आंबेडकर वयाच्या 23व्या वर्षी मांडतात. वयाच्या 23व्या वर्षी त्यांना भारतीय जातव्यवस्थेचं जे आकलन होतं, जे कळतं, त्याचा काय नेमका प्रश्न आहे हे वयाच्या 23व्या वर्षी त्यांना कळतं. हयात गेल्यानंतर सुद्धा माणसांना कळत नाही. आज सुद्धा जात नावाची गोष्ट, म्हणजे आपण सगळेजण जाती अंताची लढाई लढूच, ती लढत राहू. जात ही गोष्ट नाकारलीच पाहिजे नक्कीच, पण आपलं जात वास्तव आजही आपल्याला नाकारता येत नाही. तेव्हा 100 वर्षापूर्वी आंबेडकरांनी केलेली मांडणी आजही 100 वर्षात कुठल्याही समाजशास्त्रज्ञाला, कुठल्याही धार्मिक अभ्यास करणाऱ्याला, कुठल्याही धर्मवेत्त्याला किंवा कुठल्याही प्रकारच्या सोशल सायंटिस्टला किंवा अँथ्रोपॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना खोडता येत नाही. इतकं तंतोतंत शास्त्रीय विश्लेषण करणारे आंबेडकर इथे किती मोलाचे आहेत, हे किती महत्त्वाचे आहेत. तर मी आधीच सांगतो की फुले आंबेडकर यांचा साहित्य, त्यांचं जीवन हे काही सांगण्याची गरज मला असं वाटतं की आता हा जो मंच आहे पुरोगामी मंच, यांना सांगण्याची गरज नाही. फुले आंबेडकरांचा आपल्यावर होणारा परिणाम समाज म्हणून आपण याचा शोध घेतला पाहिजे. मग आपल्या ज्या काय आकलनाच्या मर्यादा आहेत, म्हणजे आकलन नावाची जी गोष्ट आहे, आपलं आकलन, आपला मर्यादा म्हणजे कम्युनिकेशन नावाचा जो काही विषय आहे, आपण ऐकतो, बघतो. वयाच्या 4थ्या वर्षापर्यंत आपल्याला जे बघायला मिळतं, ऐकायला मिळतं, अनुभवता येतं किंवा आपल्यावर लादलं जातं, त्याचा परिणाम आयुष्यभर आपल्यावर होतो. श्रीपाद भालचंद्र जोशी जे साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत, ते सांगत होते की मी म्हणजे त्यांच्याशी पण या विषयावरती छान चर्चा झाली, त्यांची मदत झालीच आहे मला या सगळ्या शोधामध्ये. तर त्यांचं असं म्हणतं की लहानपणी मी ब्राह्मण वाड्यात राहिलो नाही, त्याचा परिणाम असा झाला की मी सर्व जातीच्या लोकांमध्ये राहिल्यामुळे माझ्यापर्यंत फुले आंबेडकर येऊ शकले, मला त्यांचं आकलन झालं, त्यामुळे मला फुले आंबेडकर नेहमी जवळचे वाटले. म्हणजे तुम्ही कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये राहता, कुठल्या परिसरात राहता, कुठल्या गोष्टींचा तुमच्यावर प्रभाव आहे, त्याच्यातनं तुमचं आत्मभान किंवा आपण ज्याला स्व म्हणतो ते स्व घडत असतं आणि ही स्व घडण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू असते. म्हणून काय नाकारलं पाहिजे हे आपल्याला जर कळलं तर मला असं वाटतं की हे स्व घडणं जे आहे, आत्मभान नावाची गोष्ट जी ती फार महत्त्वाची आहे. आणि हे घडतं कसं, तर अनेक प्रकारचे ध्वनी, अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्यावरती सतत काम करत असतात. म्हणजे अगदी आता म्हणजे त्याचं एक उदाहरण मी नेहमीच देतो, ते पण आता एक छोटंसं उदाहरण दिल्यानंतर ते कळेल. छत्रपती शिवाजी महाराज आणि आपण, म्हणजे फुले आंबेडकर आणि आपण जसं आहे तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि आपण हा सुद्धा एक फार मोठा व्यापक विषय आहे. शिवाजी महाराजांचं जे प्रतीक आहे, आता ते किती ताकदवान आहे आणि किती महत्त्वाचं आहे हे सांगण्याची गरजच नाही. महाराष्ट्रात त्याच्याशिवाय सत्तेवर पण येता येत नाही, इतकी ताकदवान गोष्ट ती आहे. तर या शिवाजी महाराजांची म्हणजे कुठलीही गोष्ट घ्या, म्हणजे कोणतीही, अगदी ती सगळ्यांनाच आवडणारी गोष्ट की तानाजी आणि शिवाजी महाराज, की तानाजी एकदा भरप्रहारी तिथे आला आणि शिवाजी महाराजांच्या त्या महालात येऊन दाखल झाला. राज मुजरा करतो. अरे तानाजी, ये तानाजी. आऊसाहेब मुजरा करतो. हां, बोल तानाजी, काय म्हणतोस? नाही, लेखाचं लगीन काढलंय, त्याचा अवतान घेऊन आलो आहे. अरे वा, रायबाचं लग्न आहे. आऊसाहेब आणि राज, तुम्ही लग्नाला आलं पाहिजे.
नक्की. राज, आऊसाहेब काळजीत दिसत्यात, काय विचार आहे? तेव्हा शिवाजी महाराज हसले आणि म्हणाले, अरे तानाजी, आऊसाहेबांचं म्हणणं आहे की जोपर्यंत कोंढाणा स्वराज्यात नाही तोपर्यंत स्वराज्य सक्षम नाही. कोंढाणा राज्यात असला तरच स्वराज्याला अर्थ प्राप्त होईल. असं व्हय? मग म्या घेतो ना कोंढाणा. अरे तानाजी, तुझ्या मुलाचं लग्न आहे, ते लग्न सोडून तू कोंढाण्याकडे? आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं, असं म्हणून तो ज्वाज्वल्य शिवाजी महाराजांचा राजांचा शिपाई त्यानं निवडक मावळे सोबत घेतले आणि काळ्या कभिन्न रात्री तो त्या प्रचंड कोंढाण्याच्या कडाशी रात्री येऊन थांबला. पूर्ण काळा कभिन्न अंधार सगळीकडे पसरलेला. उभा कडा अंगावरती होता. तानाजीनं आपल्या पोतडीत हात घातला आणि त्यातनं घोरपड बाहेर काढली. तिच्या डोक्यावरती मायेनं हात फिरवला, हळदी कुंकू वाहून तिची पूजा केली, तिला हात जोडल्याने सांगितलं की माय, या तानाजीनं शिवाजी राजाला सबूत दिलाय की हा कोंढाणा आज सर करीन म्हणून. तुझ्या बगर मला या कोंढाण्यावर चढता येणार नाही. माय, तुझ्या मदतीची मला गरज लागल. म्हणून तानाजीनं तिच्या पुढे हात जोडले, तिच्या पुन्हा एकदा तिला नमस्कार केला, तिच्या शेपटीला दोर बांधला, गरगर 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 घोरपड फिरवली आणि वरती फेकली. जशी घोरपड गेली तशी पुन्हा सटकून परत आली. तानाजीनं तिला पुन्हा मायेनं जवळ घेतलं, तिच्या डोक्यावर हात फिरवला. माय, या तानाजीचा सबूत गेला आहे माझ्या राजाला. आजच्याला जर कोंढाणा घेतला नाही तर राजाला तोंड दाखवू शकणार नाही. माझी विनंती आहे तुला, माझं ऐक आणि आम्हाला मदत कर. पुन्हा एकदा घोरपड घेतली, गरगर गरगर फिरवली, वरती फेकली. जशी घोरपडवर गेली तशी पुन्हा परत आली. आता तानाजीच्या डोळ्यात मायेची आणि विनंतीची जागा लालबुंद अशा अंगाराने घेतलेली होती. त्याचे डोळे पेटलेले होते, मनात राग उसळलेला होता. त्यानं त्या घोरपडीला धरलं. माय, तुझे हात जोडलो, पाय पडलो, आता तुला विनंती केली, आता सांगतो, माझ्या राजाला सबूत गेलाय. आता तू जर का परत आली तर 7 दिवसाच्या शिळ्या भाकरीबरोबर तुला खाईन. असं म्हणून घोरपड घेतली, पुन्हा घोरपड गरगर गरगर फिरवली, वरती फेकली. जशी घोरपड गेली तशी अडकली. त्या मुक्या जनावराला काय कळलं कुणास ठाऊक, आणि त्या घोरपडीच्या आधारानं, त्या दोरानं तानाजी आणि त्याचे मावळे कोंढाण्यावर चढायला लागले. अत्यंत वीरश्रीपूर्वक, अत्यंत इतिहासाचं एक असं ग्लोरिफिकेशन करून अशा गोष्टी या सांगणं हा काही लोकांचा हातखंडा आहे. विशेषतः उत्तम नट असला, उत्तम आवाज असला, वीरश्री असली की तुम्हाला एक प्रकारचा कैफ निर्माण करता येतो, एक प्रकारचं गुंगी निर्माण करता येते, माणसांना हिप्नोटाईज करता येतं आणि मग त्या ध्वनीचा तुमच्या कानावर पडून त्याचं एक दृश्य तुमच्या मनात तयार व्हायला लागतं आणि या दृश्याच्या आधारे रंजक गोष्टी तुम्ही तुमच्या नकळत रमायला लागतात. मग त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माता किंवा आपल्या तानाजीनं कोंढाणा सर करण्यासाठी आमोशेचा दिवस निवडला. शुभ अशुभाचा विचार केला नाही. कारण आमोसेला अंधार असतो पूर्णपणे. त्या अंधाराचा फायदा घेत कोंढाण्यावर चढणं अत्यंत सोपं आहे. हे सगळं, त्याचा पराक्रम, त्याचं झोकून देणं, कोण कुठला तानाजी, काय त्याचं काय संबंध, शिवाजी महाराजांसाठी तो प्राण द्यायला तयार होतो, हे जे माणसांमध्ये माणूस म्हणून त्याला त्याचं भान आणून देण्याचं जे काम आहे ना, हा पण विषय बाजूला पडतो. की सामान्य माणसामध्ये त्याचं पुल्लिंग जागवून, त्याचं आत्मभान जागवून, त्याला स्वतःच्या शक्तीची ओळख करून देण्याची जी ताकद शिवाजी महाराजांसारख्या लोकांना, ते सगळं बाजूला पडतं. आपल्या डोक्यात ती घोरपड, तो दोर, ते तानाजीचं वीरश्रीपूर्ण तो घोरपडीशी संवाद. जगातल्या कुठल्याही माणसाने घोरपडीच्या त्या शेपटीला दोर बांधून कुठेही चढून दाखवावं
अनावश्यक गोष्टींना रंजक पद्धतीने मांडल्यामुळे रंजकता नावाची गोष्ट आमच्यावर काम करायला लागते आणि आम्ही या रंजकतेमध्ये गुंतत जातो आणि मूळ विषय किंवा मूळ मुद्दा बाजूला पडत जातो. आकलन शक्ती काम करेनाशी होते. एक प्रकारची गुंगी येते. ती गुंगी आपल्या विचार करण्यावरती प्रचंड मात करत असते. हे जर ध्वनीने होत असेल तर दृश्य माध्यम, आता आपण ज्या कालखंडात आहोत या कालखंडात दृश्य माध्यम नावाच्या माध्यमाने सगळ्या माध्यमांना दाबून टाकलेलं आहे. आणि हे दृश्य माध्यम म्हणजे मी नाटक किंवा रंगमंचीय कार्यक्रम म्हणत नाही. नाटक तर मरू घातलेली कला आहे की काय असं वाटावं असा कालखंड आहे. त्यामुळे आपल्याकडे सिनेमा आला, त्यानंतर टी व्ही आला. आता टी व्ही इंडस्ट्री पुढे पण मोठं प्रश्नचिन्ह आहे. आता तुमच्या हातात आलेलं आहे सगळं. तुमची आता पर्सनल एंटरटेनमेंट आहे. आणि जगभरातले तज्ज्ञ असं सांगतात की दृश्य माध्यम नावाची गोष्ट तुमचं भाषेचं केंद्र बंद करते, तुमची विचार करण्याची शक्ती बंद करते, तुमची कल्पनाशक्ती बंदिस्त करते आणि तुम्हाला ठोकळेबाज पद्धतीने बघायला शिकवते. इतका आणि आता तुम्ही स्वीकारा नाकारा, दृश्य माध्यमाने तुमच्यावरती सर्वांगीण आक्रमण केलेलं आहे. तंत्रज्ञानाची गोचीच आहे. म्हणजे आता मी इथे बसून तंत्रज्ञानाच्या आधारे या दृश्य माध्यमाच्या आधारे व्याख्यान देतोय, पण तंत्रज्ञानाने गोची अशी की कोणीच कोणाला काही सांगावं असं जगात काहीही शिल्लक नाही. फुले आंबेडकर समजून घ्यायचे असतील तर जगामधल्या जे काय उत्कृष्ट चांगले म्हणजे कसबे सरांसारखी माणसं किंवा हरी नरकेंसारखी माणसं, त्याच्यापेक्षा आणखी जगभरातली विद्वान माणसं हे फुले आंबेडकर अधिक सहज सोपं समजून सांगू शकतात. ते तुमच्या क्लिकवरती आहे. तर अशा काळामध्ये ते दृश्य माध्यम इतकं ताकदवान होऊन आलेले की एक माणूस बोलतो आणि लोक ऐकतायत. हे नाही चालणार आता, हे नाही चालणार. आणि त्या दृश्य माध्यमामुळे नेमकं काय घडतंय म्हणजे फक्त आपण जेव्हा वाचतो ना, आपण जेव्हा एखादी गोष्ट वाचतो तेव्हा त्या वाचण्यासोबत तुमच्या मेंदूमधलं कल्पनाचित्र, तुमचं रेखाचित्र, तुमची कल्पनाशक्ती, तुमची सृजनशीलता, तुमच्यामधला जो काय रेखाचित्रकार आहे, जो काय आर्किटेक्ट आहे किंवा जो काय विविध प्रकारचे जे काय तो काम करत असतो. दृश्य माध्यम तुम्हाला ही सवलतच देत नाही. तुमचे मेंदूचे सगळे फंक्शन बंद पडतात आणि तुम्ही भारावल्यासारखे, हिप्नॉटिझम झाल्यासारखे, मेस्मेरिझम सारखे त्या दृश्याला खिळून राहतात आणि बाकीचे सगळे विषय बंद पडत जातात. म्हणून या कालखंडात फुले, आंबेडकर आणि आपण हा विषय समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. हा कालखंडच वेगळा आहे. मानवी इतिहासातला अत्यंत वेगळा कालखंड आहे आणि म्हणून अधिक सजग, अधिक जागरूक, अधिक समंजसपणे आपल्या सगळ्यांना जगण्याकडे बघणं हे खूप गरजेचं आहे. आणि ते आता अगदी अलीकडचा विषय म्हणजे करोनाचा विषय घेऊ आपण, की आपल्या आकलनाच्या मर्यादा कुठे कुठे आणि कशा कशा पडल्या आहेत आणि काय काय घडतं आहे. म्हणजे मी करोना कसा होतो आणि काय होतो हे नाही सांगणार, पण मागच्या वर्षी लॉकडाऊन झाला, अचानक लॉकडाऊन झाला आणि लाखो माणसं रस्त्याने पायी गावाकडे जायला निघाली. आता त्याच्यावरची अतिशय चांगली डॉक्युमेंटरी पण आलेली, 1254 किलोमीटर म्हणून, अतिशय चांगली डॉक्युमेंटरी. त्या काळामध्ये आम्ही जळगावमध्ये काही लोकांना इथं आसरा ठेवला. पण एक दृश्य मला आठवतं, मुंबईवरनं निघालेल्या छत्तीसगडच्या टीमला पोलिसांनी अडवलं, पकडलं आणि त्या बायकांना एका ठिकाणी ठेवलं. जवळजवळ 40-45 बायका असतील, त्यांची लहान मुलं असतील. त्या बायकांना जेव्हा आम्ही ते अन्न द्यायला गेलो आणि ते दृश्य मला नाही विसरता येत. त्या बायकांचे पाय जेव्हा मी पाहिले, ते एप्रिलचं सगळं ऊन, मार्च एप्रिलचं, आणि त्या बाया अनवाणी रस्त्याने चालतायत. असे पाय बघणं माणूस म्हणून असह्य होतं, अशक्य होतं ते बघणं, अशक्य होतं. 450-500 किलोमीटर त्या चालून आल्या होत्या आणि पुढे अजून 400-500 किलोमीटर त्यांना पायी जायचं होतं. तर यापैकी कुठल्याही त्या स्थलांतरित मजुराला कोणालाही प्रश्न का विचारावासा वाटला नाही की माझ्या जाण्याची सोय काय, मी माझ्या गावी कसा जाऊ, जो त्याचा मूलभूत अधिकार आहे. हे का नाही वाटलं?
ज्या संविधानाबद्दल आपण बोलतो, ज्या संविधानाने मला एका सामान्य घरातल्या सामान्य माणसाला व्यवस्थेच्या डोळ्यात डोळा टाकून प्रश्न विचारायची जी हिंमत मला दिलेली आहे, त्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांचा मी अजन्म ऋणी आहे की असं संविधान इतकं सक्षम, इतकं बुद्धिजीवी आणि इतका पुढचा द्रष्टेपणाचा विचार करून असं संविधान देणं, त्या संविधानाचा आधार घेऊन असं का नाही वाटलं कोणाला? मी म्हणजे पॉलिटिकल बोलतोय असं अजिबात नाही. पॉलिटिकल मी बोलत नाही, तो कालखंडच नाही. पण मुळामध्ये फुले आंबेडकर हा विचार आणि ती माणसं कोण आहेत ना पायी चालणारी? कोण माणसं आहेत ज्यांना घर नाही, दार नाही, छत नाही, पोट भरण्यासाठी जी वणवण फिरत मायग्रेट होऊन एका शहरातून दुसऱ्या शहराकडे जातात? ती माणसं कोण आहेत? सर्वहाराच माणसं आहेत ना, नाकारली गेलेलीच माणसं आहेत ना. कोणता समूह आहे तो? त्या समूहाला प्रश्न विचारायचं का सुचत नाही? त्याला का नाही वाटत की हे जे काय आहे याच्या संदर्भात मी प्रश्न विचारीन असं का नाही वाटत? ज्या फुल्यांनी हंटर आयोगापुढे भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं की इथल्या अभिजन वर्गाने इथल्या बहुजनांना, क्षुद्र अतिशूद्रांना शिकू दिलेलं नाही, त्यांना शिकू दिलं तर ते शिकतील, त्यांची समज वाढेल, ते परिवर्तनाचं वारं घेऊन येतील, ते सत्तेवर येतील आणि ते सगळा बदल घडवतील. किती सुंदर स्वप्न आहे. हंटर आयोगापुढे केलेलं भाषण हे किती सुंदर स्वप्न आहे फुल्यांचं. काय केलं आम्ही त्याचं? 50% भाग फुल्यांच्या आयुष्यातला बरोबर आहे की इथला बहुजन, इथला क्षुद्र अतिक्षुद्र हे शिकले, सत्तेवर आले. आज शिक्षण संस्था कोणाच्या आहेत? कोणाच्या शिक्षण संस्था आहेत? कोण शिक्षण संस्था कोण चालवतं? किती ब्राह्मण आज शिक्षण व्यवस्थेमध्ये त्यांच्या संस्था आणि ते आहेत. मग फुल्यांना अपेक्षित परिवर्तन का घडलं नाही? आज शिक्षण व्यवस्थेचं आपण काय केलंय? आता अशोक सरांनी फार चांगला मुद्दा मांडला की काय त्या शिक्षणाचा दर्जा आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा शिकायला घ्याल, तुम्ही जेव्हा जाल, आजच्या आपल्या मराठी शाळा त्या तर बंदच करायच्या सरकारला. तो एक पुन्हा भाषा हा प्रश्न अतिशय बिकट आहे, आपल्याला ते कळतच नाही आहे. ज्या प्रकारचं पॉलिटिक्स सुरू आहे ते कळतच नाही आपल्याला. म्हणजे भाषा हे सुद्धा एक प्रचंड मोठं हत्यार आहे. भाषा दाबून टाकणं हा सुद्धा एक प्रकारचा दहशतवाद आहे. ती तुमच्या माझ्या जगण्याच्या मूलस्थानी, केंद्रस्थानी असलेली गोष्ट इतकी दुय्यम तिय्यम झालेली आहे. मराठी शाळांची अवस्था काय? याच महाराष्ट्रामध्ये वर्षाला 25 लाख रुपये फी असलेली शाळा आहे. एका मुलाची एका वर्षाची फी 25 लाख रुपये असू शकते. त्या शाळांमध्ये शिकणारी मुलं आणि ज्यांना काहीही शिकवलं जात नाही, म्हणजे मी 8वी 9वी 10वीची मुलं ज्यांना मराठी एक वाचता येत नाही, शब्द ओळ वाचता येत नाही, ही जबाबदारी कोणावरती आहे? ही कोणी घ्यायची? ही कोण माणसं आहेत? ही फुले शाहू आंबेडकर यांनी बळ दिलेली माणसं आहे ना. मग त्यांनी त्याचं पुढे काय केलं आहे? आपण किती वर्ष याच्याकडे त्याच्याकडे बोट दाखवणार आहोत? आपण या व्यवस्थेत आपण कुठे आहोत आणि आपण नेमकं काय केलं आहे? फुल्यांच्या हंटर आयोगापुढच्या भाषणाचा उत्तरार्ध आपण किती वाईट केला आहे? याला कोण जबाबदार आहे? ज्या जातीअंताच्या लढाईबद्दल बुद्धापासून बोललं जात आहे, काय केलं आपण त्याचं? म्हणजे कोपर्डीच्या बलात्काराच्या वेळेला जे मोठमोठे मोर्चे निघाले, चांगली गोष्ट आहे बलात्काराच्या विरोधात, पण असं सिलेक्टिव्ह का असावं? असं सिलेक्टिव्ह? या माझ्या समूहामध्ये, या माझ्या समाजामध्ये जिथे मी राहतो तिथे कोणताही बलात्कार होऊ नये, कुठलाही बलात्कार झाला तर आम्ही तीव्रतेने त्याच्या विरोधात उभे राहू, असं आपण का म्हणत नाही? असं आपण का बोलत नाही? आपल्या आकलनाला मर्यादा का पडत चालल्या आहेत? फुले आंबेडकर आपल्यामध्ये का झिरपत नाही? आणि फुले आंबेडकर वादी होणं म्हणजे फुले आंबेडकर कळणं असं मला वाटत नाही. मुळात सगळ्या वादांच्या पलीकडे आंबेडकर आणि फुल्यांनी आपल्याला नेणं शिकवलेलं आहे. मी आधीपासून सांगतो की काय नाकारायचं नेमकं हे फुले आंबेडकरांना माहीत असल्यामुळेच ते फुले आंबेडकर होऊ शकले. आपण काय नाकारतो आहोत, आपण काय स्वीकारतो आहोत, आपलं काय सुरू आहे, आपल्यावरती काय लादलं जातं आहे, कुठल्या प्रकारची माध्यमं कशा पद्धतीने आपल्याला नेमकं काय सांगू पाहत आहेत, काय बघतो आपण घरामध्ये. म्हणजे आपण कितीही गप्पा मारत असलो तर शेवटी तुमची माध्यमं, तुमचे TV चॅनेल्स, तुमचे ह्या सगळ्या गोष्टी हे काय तुम्हाला दाखवतात आणि काय समाजमन घडवत आहेत याकडे आपलं लक्षच नाही.
म्हणजे एक गोष्ट आपल्याला कळत नाही की एका बाजूला फुले आंबेडकरांचा लढा हा जसा समाजशास्त्रीय होता, हा जसा इतिहासाचा लढा होता, एक प्रकारचा तो धार्मिक लढा पण होता, पण तो सगळ्यात मोठा सांस्कृतिक लढा होता. आणि ह्या सांस्कृतिक गोष्टीला आपण समजूनच घेतलं नाही. म्हणजे ग्रामचीने जे तिकडे केलं ना, त्याला लक्षात आलं होतं की वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या फिलॉसॉफीच्या मर्यादा लक्षात आल्यामुळे ग्रामचीने जे तिकडे केलं तेच आंबेडकरांनी आपल्याकडे केलेलं आहे. म्हणजे असं म्हणतात की ग्रामची हा तिकडचा आंबेडकर आणि आंबेडकर हे तिकडचे ग्रामची आहेत. हे आपल्याकडचे ग्रामचीच आहेत आंबेडकर. तर या अंगाने आपण फुले आणि आंबेडकरांचं आकलन कधी करणार आहोत की नाही? काय काय म्हणजे फुल्यांनी अगदी ज्ञानेश्वरांना पण नाकारलं, संत ज्ञानेश्वरांना पण नाकारलं. पण आहा साळुंखेंनी त्या बाबतीत फार चांगली मांडणी करून ज्ञानेश्वरांना नाकारण्यामागची फुल्यांची पार्श्वभूमी, कारण ज्ञानेश्वरांचं म्हणणं किंवा ज्ञानेश्वरांचं तसं आकलन याच्यापूर्वी झालंच नव्हतं. रामायण महाभारतासारखे जे ग्रंथ आपल्याकडे आहेत त्या ग्रंथांचं आकलन आपलं कसं आहे? किती थोर ते खंडकाव्य आहेत आपले, अप्रतिम काव्य आहेत. मुळात रामायणाची निर्मितीच कशासाठी आहे ना, की दोन क्रौंच पक्षाची जोडी एकमेकाशी रत आहेत, प्रेम करता आहेत आणि एक पारधी मारतो. त्यावेळेला वाल्मिक ऋषींच्या तोंडून एक ऋचा बाहेर पडते. आणि ती ऋचा काय? तर प्रेम करणाऱ्या दोन माणसांना विलग करणाऱ्या पारध्या, तुला कधीही मुक्ती मिळणार नाही. म्हणजे प्रेम करणाऱ्याला जो विरोध करेल, त्यांच्यामध्ये जो खंड पाडेल, याच्या इतकं महापातक नाही ही रामायणाची निर्मिती. आणि किती व्यामिश्र आहे. आणि ही रूपकं, ही प्रतीकं, ही चिन्ह, ही व्यवस्था जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला आकलनच होऊ शकत नाही. हा खेळ एक प्रकारच्या चिन्हांचा खेळ आहे, हा प्रतीकांचा खेळ आहे. ती प्रतीकं आपण कशी वापरतो, त्या प्रतीकांकडे आपण कसं बघतो, हे म्हणजे आपण शिक्षित व्हायला लागलो. आता ते शिक्षित होणं तुम्ही म्हटलंच की किती भीषण स्थिती शिक्षणाची. आपण शिक्षित होतो आहोत एकीकडे, पण दुसरीकडे आपण कल्चरली इनलिटरेट होत चाललेलो आहोत. आपल्याला कळतच नाही. कल्चरली इनलिटरेट होणं ही अशिक्षित असण्यापेक्षा जास्त वाईट आहे. आणि हे आपल्याला कळत नाही. इथे आपल्याला फुले आंबेडकर समजून घेण्याची मर्यादा येते. उदाहरण म्हणून सांगतो, मागच्या वर्षीचा लॉकडाऊन लागला आणि आमच्या साईटवरच्या मजुरांना की आम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणून माझ्या साईटवरच्या माणसांना मदत केली पाहिजे असं मला वाटलं. आणि आम्ही एक महिनाभर पुरेल इतक्या किरणाचं पॅकेट केलं. आणि मी सगळ्या मजुरांना 35-40 लोक तेव्हा माझ्याकडे काम करत होते, त्या सगळ्यांना म्हटलं की अरे मी तुम्हाला हे पॅकेट देतो आहे. 3 बायका त्या दिवशी आल्या नाहीत घ्यायला. आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्या आल्या की दादा आम्ही आलो आहे. मी साईटवर गेलो, त्यांना ते पॅकेट दिलं. त्याच्यामध्ये एक अगदी 60 वर्षाची म्हातारी असेल, म्हणजे रेती वाहते तिचं काम काय? रेती. पुन्हा तिथे फरक आहेच, म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्या रोजामध्ये फरक आहेच. तो फक्त शेतावरती आहे अशातला भाग नाही. तो अगदी मी ज्या व्यवसायात काम करतो सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट, तिथे पण तो फरक आहे. समता नावाची गोष्ट आजही समाजात तशा अर्थाने अस्तित्वात नाही. हा भ्रम आहे आपला. तर त्या बाईंना जेव्हा मी ते दिलं तेव्हा तिने माझ्याकडे पाहिलं आणि सांगितलं की दादा हे द्यापेक्षा कामच चालू करून टाकते ना. तिला महिनाभर जे काय किराणाचं जी काय कॉस्ट होती ती तिच्या साधारणतः 5-6 दिवसाच्या मजुरी इतकी त्याची कॉस्ट होती. ती बाई ते घेताना तिच्या डोळ्यात वेदना होती की मला एखाद्या आश्रितासारखं हे अन्न दिलं जातं आहे, हे माझ्यावरचं हे उपकार आहेत, हे मला नको आहे. त्या बाईने म्हणजे मला तिच्या डोळ्यात पाहून स्वतःची लाज वाटली की अरे हिला फुले आंबेडकर कळले आहेत. हिला फुले आंबेडकरांचं आकलन झालेली बाई आहे ही. ती सांगते की दादा हे द्यापेक्षा काम चालू करते ना. मला माझ्या स्वकष्टाने, मला माझ्या स्वबळावरती जगू द्या हे म्हणणं, हे तिचं म्हणणं, हे काय आकलन आहे तिचं?
तिला तिची सही पण करता येत नाही, नाव पण लिहिता येत नाही, त्या बाईचं जर हे आकलन असेल तर शिक्षित म्हणून घेणाऱ्या आपल्याला आपला सांस्कृतिक अवकाश, आपली सांस्कृतिक जगण्याची जी पद्धत आहे ती का समजून घेता येत नाही? आपण ज्ञानेश्वर तुकाराम समजून घेत नाही. तुकाराम तर मला फारच महत्त्वाचा वाटतो, म्हणजे सगळ्याच अंगाने. मी आधीच म्हटलं की कलावंत होणं म्हणजे काय, तर सगळे बॅरिकेड्स तोडणं, मुक्त होणं. माझ्यावरती जे काय पूर्वसुरींचे जे काय मानवतेच्या वाटेवरचे जे काही घृणास्पद संचित आहे ना, त्याच्यापासून मुक्त होत मी नव्या मानवतेकडे जाण्याचा जो संघर्ष आहे ना, तो म्हणजे कलावंत आहे. मुक्त. आधी मी माझ्या पूर्वसुरींपासून मुक्त होणं, नवीन पद्धतीने नवीन मांडणी करून जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन येणं म्हणजे कलावंत होणं आहे. तर तिथे तुका आणि तर कोणाशी संघर्ष आहे? कलावंत असणं म्हणजे कोणाची संघर्ष? स्वतःशीच आहे. माझ्यावर जे काय रुजलेलं आहे ते आणि मला जे करायचं आहे ते, याचा संघर्ष म्हणजे कलावंत होणं आहे ना. तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाच वाद आपुल्याशी, हे महत्वाचं आहे ना. कबीर, बाबासाहेबांचा म्हणजे बाबासाहेबांनी का कबीराला गुरु मानलं? का कबीर त्यांना जवळचा वाटतो? म्हणजे उदाहरण देतो. आमच्या जळगावजवळ एक 5 किलोमीटरवरती आसोदा नावाचं खेड आहे, बहिणाबाईचं गाव. तर बाबासाहेब जळगावला मूकनायकाच्या निमित्ताने आले होते आणि कोणीतरी त्यांना सांगितलं की त्या आसोद्यात एक माणूस कबीर गातो आहे. तो कबीर गातो, नियमित कबीर गातो. आपल्याकडे गावागावामध्ये कबीर गाणारी माणसं होती, कबीर म्हणणारी माणसं होती. मुळात कबीर हा वारकरी परंपरेने स्वीकारलेला बाहेरचा एकमेव संत आहे. कबीराशी आपलं नातं घट्ट आहे वारकरी परंपरेमुळे. तर तो त्या संताच्या रचना गाणारी माणसं गावागावात होती. आता मला कबीर गाणारी माणसंच दिसत नाही. कुठे गेली कबीर गाणारी माणसं? कबीर म्हणणारी माणसं कुठे गेली? काय झालं त्यांचं? का त्यांना कबीर गावासा वाटत नाही? आता जी काही भजनी मंडळं किंवा जी काही गोष्ट अस्तित्वात आहे, सिनेमांच्या गाण्यांच्या चाली लावून भजनं म्हणणं, हा आपला सांस्कृतिक पराभव नाही आहे? आपल्या आकलनाचा पराभव नाही आहे? तर तो कबीर ऐकायला बाबासाहेब आसोद्याला गेले आणि 5 ते 7 दिवस, म्हणजे डॉक्टर संजीव कुमार सोनवणे म्हणून त्यांनी मला ही गोष्ट सांगितली, अशोक कोतवालांनी आमच्या सांगितली की ही किती महत्त्वाची गोष्ट होती की बाबासाहेबांना कबीर ऐकायला त्या गावाला जावंसं वाटलं. हे महत्त्वाचं आहे. आणि त्या कबीराचं ॲप्लिकेशन काय होतं बघा तुम्ही. त्या कबीराचं ॲप्लिकेशन, तिथे जो गाणारा माणूस असेल, तिथे जो कबीर म्हणणारा माणूस होता, त्या गावची बहिणाबाई, म्हणजे कबीर म्हणतो की मसी कागज नाही छो न गही कलम हात, चारो युक्का महटन मुख जनाई बात. मी कधी कागदाला स्पर्श केला नाही, मी कधी शाई केली नाही, पण 4ही युगांचं महत्त्व माझ्या मुखातून प्रकट झालं. हे बहिणाबाईच्या कानावर पडलं ना. माही माय सरस्वती माले शिकाडते बोली, लेकी बहिणाईच्या मनी किती गुपित पेरती. ही ती कवितेतली तीच बहिणाबाई, म्हणजे सोपानदेवांनी तिच्याबद्दल सांगितलेली गोष्ट की बहिणाबाई एकदा सोपानदेवांचं बोट धरून जात असताना मंदिरामधनं शास्त्रीजी बाहेर पडले आणि त्याच वेळेला एक मातंग समाजाचा माणूस चाललेला होता. त्याची सावली शास्त्रीजींवर पडली. त्यांनी त्याला रागवलं, हाकललं. बहिणाबाईने पाहिलं, ती बोलली नाही, तिने नोंद केली. नंतर तिने एकदा शास्त्रीजींना विचारलं, का हो शास्त्री बुवा, तुम्ही इथले विद्वान, इथले मोठे, तुम्ही ते रोज ते एकनाथ बुवावर का बरं ओरडले तुम्ही? तेव्हा शास्त्री बुवा म्हणले की बहिणा, तुला शास्त्र कळत नाही. या लोकांची सावली पडल्याने सुद्धा आम्ही भ्रष्ट होतो. त्यांची सावलीसुद्धा आम्हाला अस्पर्श आहे. असं का? नाही, शास्त्र मला माहीत नाही म्हणले. तेव्हा शास्त्रीबुवा म्हटले, असं आहे बहिणा की ब्राह्मण हा मुखातून प्रकट झाला, क्षत्रिय हा छातीतून प्रकट झाला, वैश्य हा मांडीतून प्रकट झाला आणि क्षुद्र हा तळपायातून प्रकट झालेला आहे. त्यामुळे त्या क्षुद्राची सावलीसुद्धा आम्हाला चालत नाही. बहिणाबाई म्हणली, हो का? नाही शास्त्रीबुवा, मला काही माहीत नाही, मला शास्त्र काही माहीत नाही, पण मी एक प्रश्न विचारते तुम्हाला, तुम्ही मंदिरात जाता रोज? म्हणजे काय? रोज पूजा अर्चा करण्यात मंदिरात जातोच. मग शास्त्रीबुवा मला सांगा, तुम्ही मंदिरात गेल्यावर कशाच्या पाया पडता? काय मूर्खासारखे प्रश्न विचारतेस बहिणा. कशाच्या पाया पडतो म्हणजे? मी देवाच्या पाया पडतो ना. मग मला एक सांगा शास्त्रीबुवा, तुम्ही तोंडाच्या पाया पडता का? नाही.
मूर्खासारखे प्रश्न विचारू नकोस. मी देवाच्या पाया पडतो. मग तुम्ही ज्या देवाच्या पाया पडता, ज्याच्यावर डोकं ठेवता, त्या पायातून निर्माण झालेला माणूस क्षुद्र कसा, त्याची सावली तुम्हाला का बरं चालत नाही? तिला फुले आंबेडकर वाचण्याचा तिचा काहीही संबंध नाही, पण ज्या कबीरापासून तिला हे कळलं आणि त्याचं उपयोजित ॲप्लिकेशन तिने तिच्या कवितेत, तिच्या जगण्यात केलं, हे जास्त मोलाचं आणि महत्त्वाचं आहे. या जसं फुल्यांचं ॲप्लिकेशन होऊन आंबेडकरांच्या रूपाने मानवमुक्तीचं महाद्वार उघडलं गेलं. 5000 वर्षाची व्यवस्था डॉक्टर बाबासाहेबांनी मोडीत काढली आणि ती काय फक्त दलितांकरता किंवा बौद्ध समाजाकरता, म्हणजे आपण बंदिस्त करत गेलो, सगळं बंदिस्त करत गेलो. मी आधीच सांगितलं की त्या संविधानाने किती या संपूर्ण देशातल्या सर्वच लोकांना माणूस म्हणून जगण्याची प्रतिष्ठा दिली, हे आम्हाला कधी कळणार आहे का? मी काय सांगू माझ्या समूहाला की अरे ते काही फक्त बाबासाहेब म्हणजे काही फक्त बौद्ध लोकांचेच, त्यांचीच मुक्ती नाही झाली, तुमची माझी मुक्ती झाली, माझ्या आईची मुक्ती झाली, बहिणीची मुक्ती झाली, माझ्या बायकोची मुक्ती झाली. संपूर्ण भारतीय समाज माणूस म्हणून जो उभा राहिला, त्याच्यात बाबासाहेबांचं योगदान फार मोठं आहे. त्यांनी माणूस म्हणून आपल्याला ओळख करून दिली की माझ्या जन्माने जे मी काही चिन्ह घेऊन येतो, नाव घेऊन येतो, आडनाव घेऊन येतो, जी काय जात घेऊन येतो, त्याच्या पलीकडे माणूस म्हणून माझं अस्तित्व महत्त्वाचं आहे, याचं भान ज्या बाबासाहेबांनी दिलं, त्यांच्याकडे आपण कसं बघणार आहोत ते आपल्याला कळतं तरी का, आणि ते आपण बघणार तरी आहोत का? या अंगाने बाबासाहेब फुले आणि आपण या अंगाने विचार केला तर मला असं वाटतं की आपल्याला अनेक गोष्टींचं नव्या पद्धतीने आकलन होऊ शकतं असं मला वाटतं. खरं म्हणजे इतका व्यापक आणि मोठा विषय की याला विविध स्तरावरती मांडता येईल, पण मला वाटतं मी 47 मिनटं झाले बोलतोय, खूप जास्त बोलतोय. 47 मिनटं म्हणजे खूप झाले. पण जाता जाता एक मुद्दा सांगतो की मी प्रतीक आणि चिन्हाविषयी बोललो. अण्णाभाऊ साठेंना जे कळलं ते आपल्याला का कळत नाही? काय अण्णाभाऊ साठेंची शायरी, त्यांचं एकूण लिखाण, त्यांची फकीरा नावाची कादंबरी किंवा स्मशानातलं सोनं, हे कसलं ॲप्लिकेशन आहे? हे किती किती कशा पद्धतीने त्यांना आपला सांस्कृतिक संघर्ष कसलं काय किती बोलता येईल ना. म्हणजे अण्णाभाऊ साठेंचं साहित्य हा तर एक स्वतंत्र चिंतनाचा, बोलण्याचा, व्यक्त होण्याचा विषय. बाबूराव बागुल केवढं व्यापक त्यांचं लिखाण आहे. तर या नाटककार म्हणून प्रेमानंद गजबी असतील किंवा आता संजय पवार नंतर कुठे नाटककार दिसतो मला? या 20 वर्षामध्ये 2000 ते 2020 मध्ये अत्यंत व्यापक पद्धतीने नाटक घेऊन येणारा कोण नाटककार आहे की जो ही सगळी विचारधारा घेऊन येईल? 2 नाटकं मला या 20 वर्षात महत्त्वाची वाटतात. त्यातलं पहिलं नाटक सत्यशोधक गोपू देशपांडेंचं. मग ते अतुल पेठे नावाचा आमचा मित्र त्या नाटकाला घेऊन रंगमंचावर आणतो, वेगवेगळे प्रयोग करतो. त्याला पण आपलेच परिवर्तनवादी लोक ठोकून काढतात ना. त्यावेळेला अतुल पेठे आणि गोपू देशपांडे ब्राह्मण असतात. त्यांच्याकडे तुम्ही ब्राह्मण म्हणून बघणार, तुम्ही त्यांना ब्राह्मण म्हणून प्रेम करणार. हा जो काही पूर्वग्रह दूषित आपल्या डोक्यात बसलेला आहे ना, की त्यांना तितका फुले त्यांनी अतिशय वरवर फुले मांडला. तुम्ही मांडा ना व्यापक, तुम्हाला कोणी थांबवलंय? गोपू देशपांडेंना नाटक नावाच्या माध्यमाचा जो काय काळ आणि अवकाशाची जी मर्यादा आहे ती कळत, त्याच्यानंतर त्याच्या आधीन त्याच्यानंतर कुठे फुलेंवर नाटक केलं? कुठे नाटक केलं? सत्यशोधकी जलसे कुठे गेले आपले? कुठे गेले आंबेडकरी जलसे? आज पुन्हा अनेक लोक दुखावू शकतात. आपण काय म्हणतोय, कसल्या चालींवरती गाणी बांधतोय? आंबेडकरांचा म्हणजे ढसाळांनंतरची तशा अर्थाने ताकदवान कविता कुठे आहे? किती ताकदवान! राजा ढालेंसारख्या माणसाचं एकूण जागतिक सगळ्या चिन्हांचा, प्रतीकांचा वापर करत राजा ढालेंनी जी मांडणी केली आहे ती कशी नाकारता येईल? सॅम्युअल हॅमिल्टनचं जे क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन आहे त्याची विविध रूपं आज आपल्याला समाजात दिसत आहेत. ते आपण समजून घेणार आहोत की नाही? माणूस म्हणून, आपलं अस्तित्व म्हणून, म्हणजे बाबासाहेब जेव्हा बुद्ध तत्वज्ञानाचं प्रज्ञाशील आणि करुणा बोलतात, ही प्रज्ञा म्हणजे नेमकी काय व्यष्टी समष्टी काय, परमेष्ठी काय, हे आपण कधी समजून घेणार आहोत की नाही? म्हणजे प्रज्ञा ही ज्ञानाच्या किती पुढे जाणारी गोष्ट आहे, ती प्रज्ञा समजून घेणार आहोत की नाही? का बाबासाहेबांना इतकं सगळं सहन करून सुद्धा बुद्धाच्या अहिंसेचं बोट धरावंसं वाटतं?
का त्यांना ते तत्त्व मोलाचं वाटतं? म्हणजे बाबासाहेब आणि गांधी यांच्यातले मतभेद, ज्याच्याविषयी रावसाहेब कसबे सरांनी तर खूपच चांगली मांडणी आता केलेली आहे, अप्रतिम मांडणी आहे. तर त्या गांधींना सुद्धा आपण समजून घेत नाही. ज्या देशांमध्ये गांधींसारखा निरुपद्रवी माणूस स्वीकारता येत नाही, फुले आंबेडकर तर थ्रूआउट म्हणजे क्रांतिकारकच आहेत. समाज म्हणून आपल्याला ते पचणं किती अवघड आहे. म्हणजे भगतसिंगाचं आपण फोटो लावणार, गाणी म्हणणार, त्या भगतसिंगाचं तत्त्वज्ञान, त्याचं जे म्हणणं आहे, मांडणं आहे, ते समजून घेतो का आपण? मग फुले आंबेडकर तर त्याच्याहून अधिक कठीण, त्याच्याहून अधिक सखोल, त्याच्याहून अधिक गहन आणि त्याच्याहून अधिक व्यापक आहेत. त्यांना समजून घेणं इतक्या वरवर शक्य नाही. म्हणजे जयंतीच्या दिवशी जे उत्सव होतात, लोक एकत्र, ते पण गरजेचं आहे. म्हणजे त्याच्याविषयी मनात संशय नाही. ती एक ताकद असणं पण गरजेचं आहे. ते समूहाने एकत्र येणं, बघणं हे गरजेचं. पण आंबेडकरांना अपेक्षित असलेला समाज, मी फक्त आंबेडकर म्हणजे फक्त दलित नाही म्हणत आहे मी असं, मी व्यापक रीतीने आपण सर्वच, आपण जातीअंताची लढाई, कोणीच वर्जनी याच्यात, कोणीच वर्जनी. महार मांग ख्रिस्त ब्राह्मणाशी धरावे पोटाशी, असं जर फुले म्हणत असतील तर ते पण आपण समजून घेतलं पाहिजे. ब्राह्मणी व्यवस्थेवरती प्रचंड टीका, कडवट टीका करत असताना प्रत्यक्ष जीवनामध्ये ब्राह्मणांना भावंडच मानलं ना, मग आपण किती दिवस देशावरती या गोष्टी चालवणार आहोत? केवळ द्वेष या भावनेच्या पलीकडे जाऊन आपण समग्र व्यवस्थेचं आकलन करून आपल्याला आज असलेल्या प्रश्नांना सामोरं कसं जायचं याची मांडणी आपण करणार आहोत की नाही? आपण काय बघतो आहोत, काय समजतंय आपल्याला, आपल्याला काय कळतंय? माझे राजू बाविस्कर नावाचे मित्र जे चित्रकार आहेत, हा चित्रकार, याची चित्र बघितल्यानंतर एक वेगळ्या गोष्टीचं आपल्याला कळतं नाही की अरे हे काय. मला नेहमी प्रश्न पडायचा की या माणूस फिगरेटिव्ह ॲब्स्ट्रॅक्टची मांडणी करतो, फिगरेटिव्ह ॲब्स्ट्रॅक्ट चित्र काढणारा माणूस आहे. या माणसाच्या चित्रांमध्ये चेहरे नसतात. या राजूचं जगणं, त्यांच्या गावी लहानपणी त्यांचं ढोर फाडून खाणं आणि त्यांचं आत्मचरित्र, काळ्या निळ्या रेषांचं ते आत्मचरित्र येतच आहे. तर किती भीषण कालखंड, कधी गेला हा माणूस? 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ना, फार लांब नाही. आज 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 अशोक सर जे म्हणले ते खूप महत्त्वाचं आहे. काय मांगवाड्यांची स्थिती आहे, काय भिलवाड्यांची स्थिती आहे. बौद्ध वाड्यामध्ये ज्या पद्धतीचा एक मुक्तीचा वारा, एक प्रज्ञेचा वारा गेला, त्याच्याने झालेला बदल. पण आजही खेड्यापाड्यांमध्ये काय स्थिती आहे, काय स्थिती आहे? कुठल्या समतेबद्दल बोलतोय आपण? तर या समग्र अंगाने समजून घेतलं पाहिजे. तर त्या राजू बाविस्करांच्या चित्रामध्ये माणसांना, म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट असल्यामुळे त्यात मी असं म्हणणार नाही की ते फिगरेटिव्ह असलं पाहिजे, पण फेसलेस माणसं, फेसलेस, ज्यांना चेहराच नाही, ज्यांची कुठली गोष्ट नाही, ज्यांचं कुठलंही प्रकारचं काहीच त्यांच्याकडे नाही, अशा माणसांचं जगणं चित्रात घेऊन येणं. महाभारत आपण कधी समजून घेतलं नाही. महाभारतामध्ये सुद्धा परस्पर खूप नीती आहेत ना. म्हणजे कृष्णनीती असेल, विदुर, किती आहे, किती व्यामिश्र आहे, किती व्यामिश्र आहे. म्हणजे होमरच्या इलिड आणि ओडिसी पण आपण बद्दल बोलतो. महाभारताचं आकलन कशा पद्धतीने करता येतं याचं सर्वोत्कृष्ट आफ्टर कुरुक्षेत्र नावाचं आपल्या महाश्वेता देवींचं, ज्याचं आम्ही नाटक केलं परिवर्तनच्या वतीने, कसलं अप्रतिम आकलन आहे, कसलं अप्रतिम आकलन आहे महाभारताचं. असं महाभारत मला कोणीच दाखवलं नाही जे महाश्वेता देवींना दाखवलं. तर मला इथे फुले आंबेडकर दिसतात ना. त्यांनी त्या महाभारतकालीन स्त्रियांना ज्या पद्धतीने केंद्रस्थानी आणलं, काय काय अप्रतिम गोष्टी आहेत, काय अप्रतिम गोष्टी आहेत. किंवा आम्ही श्रीकांत देशमुखांचं नली नावाचं एक एकल नाट्य आमचा हर्षल पाटील नावाचा गुणी कलावंत करतो. तर त्या श्रीकांत देशमुखची जी नली आहे, म्हणजे 3.5 लाख आत्महत्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आहे, एकही स्त्रीची आत्महत्या नाही, एकही स्त्री शेतकऱ्याची आत्महत्या नाही. नोंदणी तशी नाही आहेत का? आत्महत्या झाल्या नसतील का? का फक्त पुरुषांच्याच आत्महत्या होत आहेत आणि त्या स्त्रिया? असं नाही. स्त्रियांच्या, स्त्री शेतकऱ्यांच्या आत्महत्या दखलपात्रसुद्धा नाहीत. हा आमच्या नलीचा केंद्रस्थानी असलेला जो विषय आहे ना, या अंगाने आपण द्वेष, एकमेकाबद्दलचा जो काही राग आणि ते सगळं बाजूला ठेवून नव्या जगात, नव्या अंगाने, नव्या पद्धतीने, बाबासाहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने अहिंसेचं बोट धरून आपल्याला कशा पद्धतीने मार्गक्रमण करता येईल याचा विचार करणं मला वाटतं गरजेचं आहे. आणि इथेच फुले आंबेडकर आणि आपण, सोपं नाही आहे,
सोपं नाही आहे. म्हणजे मी म्हटलंच आधी की मला फुले आंबेडकर कळले आणि मला त्यांचं ॲप्लिकेशन करता येतं असं नाही. माझा शोध आहे. मलासुद्धा त्या वाटेवर जायचंच आहे, कारण तो मुक्तीचा मार्ग आहे, तो समष्टीचा मार्ग आहे. तो या सगळ्या वादांच्या पलीकडे जात जीवनाला आनंदाने भिडायचं. म्हणजे बुद्ध काय सांगतो ना, आनंद नावाची गोष्ट, तो आनंद शोधण्याचा प्रयत्न आहे. तर तो शोधण्याचा प्रयत्न करू. आणि आपण गाणी, कविता ह्याच्यावर बोलतो आहे. बाबासाहेबांची परवा जयंती आहे. मी ढसाळांची एक कविता बाबासाहेबांबद्दलची ती सांगतो आणि थांबतो. तत्पूर्वी पुरोगामी विचार मंचने आज मला हा पण माझा शोध आहे. म्हणजे मी काय सांगितलं आणि त्यातनं काय कळलं आणि त्यातनं काय फरक पडेल मला माहीत नाही, पण हा माझा स्वतःशी केलेला संवाद आहे. आणि या टेक्नॉलॉजीमुळे तर तसंच वाटतं की हा फक्त मी माझ्याशी बोलतो आहे. कोण ऐकतं आहे, कोणाला ते आवडतं आहे, नाही आवडत आहे. कालखंड पण असा आहे की कोणीच कोणाला काहीच ऐकायचं नाही किंवा कोणाचंच काही ऐकून घ्यायचं नाही, वेगळा विचार तर अजिबात ऐकायचा नाही. अशा कालखंडात आपण आहोत. अशा काळामध्ये पुरोगामी विचार मंच नाशिकने मला आज बोलायची संधी दिली. ते काही वेगळे नाही माझ्यापेक्षा. म्हणजे आपला सगळ्यांचाच लढा हा मानवमुक्तीचा लढा आहे, प्रेमाचा लढा आहे, अहिंसेचा लढा आहे. त्या दिशेने आपला प्रवास आहे. तर आपण सगळेच एकत्र आहोत. पण तरीसुद्धा मी त्यांचं इथे ऋण व्यक्त करतो. अशोक सर, सचिन खसाप सर आणि राजू वाईसकर सर, या सगळ्यांचे पण मी ऋण व्यक्त करतो की आज तुम्ही मला माझ्याशी संवाद करायची संधी मला दिली. मी ढसाळांची एक कविता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1986 माझे फार आवडते कवी आहेत. म्हणजे ढसाळ नावाचा कवी मराठीत आहे. ही भाषा म्हणून किती समृद्ध, भाषेला किती समृद्ध केलं आहे. भाषेला या सनातन्यांची दया फॉकलंड रोडच्या भडव्यांपेक्षा उंच नाही. कुलपीठाची सुरुवात आहे. कसलं काय म्हणजे विद्रोहाचं जे टोक ढसाळांनी गाठलं आहे ना, त्याच ढसाळांचा मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे याच्यामधल्या कविता म्हणजे समष्टीचा विचार करणाऱ्या कविता आहेत, आकलनाच्या कविता आहेत. इतका अंगार धगधगता ज्याच्या कवितेत आहे तोच माणूस आंबेडकरांविषयी जेव्हा बोलतो, आंबेडकरांविषयी जेव्हा कविता लिहितो, तेव्हा ती कसली सुंदर कविता असते. काय प्रतीक आणि प्रतिमा आणि काय त्याचं सगळं. मोठा कवी. तर ढसाळांच्या कवितेने समारोप. उत्तर वाऱ्याशी माझी नदी हिदगूच करते. मी गातोय तुझं गाणं, प्रेमाला नसावेत डोळे. प्रेषिताच्या प्रेषितांनी घ्यावी तुझ्या पायाशी लोळण. किती निर्व्याज रे तुझ्या माझ्यातला प्रेमसंबंध. शतकानुशतकाच्या पाषाण निद्रेतून तू उठवलंस आम्हाला, घडवून आणलंस पुनरुत्थान. आता आमच्या इच्छेच्या शेतात सर्व काही उगवतं, स्टेनगान आणि गुलाबाची फुलंही. तू म्हणाला होतास की एक दिवस याचा स्फोट होईल, शांतता पायावर उभे राहून मोकळी होईल, सावलीवरचा आळ धुतला जाईल, दिवसाचं वस्त्रहरण होणार नाही. तू दिलीस आम्हाला भाकरी आणि आतूर विवस्त्र चंद्र. कधी काळी अंतरंगात साचला होता नरक, कधी काळी अंतरंगात साचला होता नरक. पण बाबा तू फिरवलीस यक्षिणीची कांडी, बाबा तू फिरवलीस यक्षिणीची कांडी आणि भरवून टाकलं हृदयाचं भांड अमृतानं. त्या क्षणी आमच्यातली जनावरं पटापटा मरून गेली. त्या क्षणी आमच्यातली जनावरं पटापटा मरून गेली. आम्ही झालो जिती जागती माणसं. आमचं मेलेलं रक्त पुन्हा बहरून आलं आणि तलवारीच्या पात्यावरून ते अधिक जालिम झालं. बाबा
खरंच एवढं बळ कुठून दिलंस तू आम्हाला? बाबा, माझ्या चेहऱ्यावरचे सगळे मुखवटे उतरवून मी येतोय तुला सामोरा. नाही, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुला मागणार नाही. इतका अडाणी नाही आहे मी की सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुझ्याकडे मागू. माझं अखेरचं तृष्णाघर उद्ध्वस्त करून मी येतोय तुला सामोरा. मी जाणतो झालाय माझ्या युगाचा औषक काल. आता उभारली जाईल मृण्मयी नगरी, जिच्यात नसेल सक्त मजुरीचा काळोख, जिच्यात नसेल दैनंदिन वेदनांचं महाभयंकर चिघळणं. विच्छिन्नतेच्या आभाळानंतर तटातटा तुटल्या मुसक्या आणि माझ्या लोकांचं स्वातंत्र्य ठरलं अबाधित. आता मरणाला साक्षी अश्वत्थाचं पान. बाबा, मला होऊ दे तुझ्या सर्व लेकरांपेक्षा अधिक सुंदर. मी माझ्या मरणाच्या पायघड्या पसरून तुझ्या आज्ञेची वाट पाहतोय बाबा. बाबा, आता ही ज्वालामुखीची वेल मी कुठे लावू? आता ही ज्वालामुखीची वेल मी कुठे लावू? धन्यवाद.